नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला करंट अफेअरचा जो पार्ट असेल आत्ताच आपल्या भारत सरकारने डेपोट दर्पण पोर्टल लॉन्च केलेलं आहे। एफसीआय असेल, सीडब्ल्यूसी असेल किंवा ॲग्रिकल्चर स्टेट जे काय वेअर हाऊसेस असतील त्यांच्यासाठी हे पोर्टल असणार आहे। या पोर्टलचे नेमकी महत्त्व काय, या पोर्टलचे आपल्याला फायदे काय होणार, या सगळ्या गोष्टी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहून घेणार आहे। तर एफसीआयचा पण पेपर आहे, त्याच्यानंतर एएफओ असेल, सीडब्ल्यूसी असेल, अशा वेगवेगळ्या परीक्षांसाठी हे पोर्टल जे असेल याच्यावरती क्वेश्चन जो असेल ते असू शकतो। तर या पोर्टलबद्दल डिटेल माहीत पाहत असताना नेमकी हे पोर्टल कशासाठी लॉन्च केलं आहे किंवा कोणी केलं आहे या सगळ्या गोष्टी आपण इथं पाहणार आहेत। तर डेपोट दर्पण पोर्टल जे असेल हे एक डिजिटल फॉर्मॅटमध्ये एक पोर्टल बनवलेलं आहे। त्याच्यानंतर हे मोबाईल ॲप पण, त्याच्यानंतर हे नेमके काय करणार आहे तर हे नेमके जे जिओ टॅगिंग असते म्हणजेच तुम्ही जिथं उभा राहिला त्याच्यानंतर तुम्ही फोटो घेतला, त्याच्यानंतर त्याच्या खाली तुमचं सगळं लोकेशन असेल, टाईम वगैरे या सगळ्या गोष्टी जिओ टॅग डाटा आपण त्याला म्हणतो हे सगळ्या गोष्टी इथं फूड ग्रेन डेपोट जे असतील म्हणजे जे एफसीआयचे गोडाऊन्स असतील, त्याच्यानंतर सीडब्ल्यूसीचे गोडाऊन्स असतील, इथं सगळ्या गोष्टी एकदम त्यांच्यावरती नजर ठेवण्यासाठी हे पोर्टल जे असेल ते बनवलेलं आहे। याच्यामध्ये इंटरनेटचा वापर केला जाणार आहे, एआय टेक्नॉलॉजीचा वापर केला जाणार आहे या पोर्टलमध्ये। आणि ह्या पोर्टलमधून आपण एफसीआय असेल, सीडब्ल्यूसी असेल आणि ॲग्रिकल्चर स्टेट जे वेअर हाऊस असतील त्यांच्यावरती आपण काय करू शकतो, नजर ठेवू शकतो, म्हणजे त्यांना आपल्याला डिजिटलायझेशन करायचं आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे जे पोर्टल असेल हे लॉन्च कोणी केलं, कोणत्या मिनिस्ट्रीच्या अंडरमध्ये लॉन्च झालं, तर या दोन मिनिस्ट्री लक्षात ठेवा, प्रश्न विचारला जाईल ते म्हणजे कंझ्युमर अफेअर्स आणि त्याच्यानंतर फूड डिस्ट्रीब्युशन, फूड अँड पब्लिक डिस्ट्रीब्युशन ही जी मिनिस्ट्री असेल ह्या मिनिस्ट्रीने, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या या मिनिस्ट्रीने काय केलेलं आहे, हे पोर्टल लॉन्च केलेलं आहे। मग हे पोर्टल कधी लॉन्च केलं तर 20 मे म्हणजे आत्ताच जस्ट 5-6 दिवसापूर्वी हे पोर्टल जे असेल ते लॉन्च झालेलं आहे। आता याच्या पुढे गेल्यानंतर ते म्हणजेच याचं ऑब्जेक्टिव्ह काय, याचं उद्देश काय, तर याचा उद्देश आहे डिजिटलायझेशन करणे। म्हणजे आपण जर पाहिलं असेल की एफसीआय असेल, सीडब्ल्यूसी असेल, अशामध्ये बऱ्यापैकी घोटाळे पण होतात, त्याच्यानंतर वेस्टेज जास्त होतं। मग हे यांच्या डिजिटलायझेशनच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी आपल्याला कमी करता येऊ शकतात। त्याच्यानंतर एफसीआयचे गोडाऊन्स असतील, सीडब्ल्यूसीचे गोडाऊन्स असतील, यांना आपल्याला मॉडर्न पद्धतीने काय करायचं, स्टोरेज इन्फ्रास्ट्रक्चर इथं तयार करायचं आहे। म्हणजेच इथं सायंटिफिक वेअर हाऊसेस जे असतील, सायंटिफिकरित्या त्यांना कसं स्टोअर करायचं फूड ग्रेन्सला, या सगळ्या गोष्टी या पोर्टलच्या माध्यमातून होत्या। याने काय होईल, याने इफिशियन्सी वाढेल, म्हणजे जे वेस्टेज होतं ते वेस्ट होणार नाही, म्हणजेच आपलं जे फूड ग्रेन्स असेल ते जास्तीत जास्त आपल्याला वापरण्यासाठी भेटेल, वेस्टेज कमी होईल ट्रान्सपरन्सी त्याच्यामध्ये येईल त्याच्यानंतर फूड सेफ्टी सगळ्यात महत्त्वाचं आहे कारण एवढं मोठं पॉप्युलेशन आहे, त्या पॉप्युलेशनला जगवण्यासाठी जर एखादी आपत्कालीन जर समजा परिस्थिती निर्माण झाली तर आपल्याला फूड हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। म्हणून हे फूड सेफ्टी हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं असणार आहे। तर या जे पोर्टल असेल दर्पण, याच्याद्वारे आपण हे करू शकतो हे ऑब्जेक्टिव्ह आहे। त्याच्यानंतर ते म्हणजे याचे फीचर्स काय, तर याचे फीचर्स म्हणजे पहिलं आहे रिअल टाईम मॉनिटरिंग म्हणजेच आपण पाहिलं असेल आता बरेच जण एफसीआयमध्ये काम पण करत असतील, परंतु आपण ज्यावेळेस काम करत असतो बऱ्याचशा अशा प्रॉब्लेम्स असतात, त्या ठिकाणी आपल्याला मॉनिटरिंग करणं शक्य होत नसतं, इफिशियन्सी तेवढी राहत नाही। तर हे जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ह्या इन्फ्रास्ट्रक्चरला ट्रॅक करण्यासाठी रिअल टाईम मॉनिटरिंग ही सिस्टीम त्याच्यामध्ये असेल। त्याच्यानंतर ऑपरेशनल इफिशियन्सी ज्यावेळेस तुम्ही ट्रान्सपोर्टेशन करतात किंवा तुम्ही एखाद्या पोत्याची थप्पी लावतात ती कशा पद्धतीने असली पाहिजे, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये वेस्टेज कसं कमी करता येईल किती लेबर तिथं पाहिजे, यांची जी याला म्हटलं आता ऑपरेशनल इफिशियन्सी, यांची इफिशियन्सी तिथं वाढेल त्याच्यानंतर फायनान्शियल मेट्रिक्स म्हणजेच आपला इथून पैशाचा सुद्धा फायदा होऊ शकतो कारण तुम्ही जर पाहिलं असेल की याच्याद्वारे जर आपण जर वेस्टेज वगैरे जर कमी केलं, ट्रान्सपोर्टेशनवरती चांगलं लक्ष जर ठेवलं तर 100% आपल्याला फायनान्स म्हणजे जे काय पैसे असतील, जे आपण एफसीआय सीडब्ल्यूसी वरती पैसे खर्च करतो ते पैसे आपले तिथं वाचू शकतात मग हे कशाच्या माध्यमातून करू शकतो, रिअल टाईम मॉनिटरिंग, म्हणजे प्रत्येक गोष्ट आपण मॉनिटर करू शकतो, तर हे इंटरनेटच्या माध्यमातून करू शकतो। त्याच्यानंतर सीसीटीव्ही तिथं लावलेले असतील, त्या सीसीटीव्ही तर्फे आपण तिथं काय करू शकतो, रिअल टाईम मॉनिटरिंग करू शकतो। दुसरं म्हणजे जिओ टॅग ऑडिटिंग जिओ टॅग ऑडिटिंग मध्ये काय करू शकतो आपण, याच्यामध्ये जे काही डेपोट मॅनेजर्स असले, अपलोड जिओ टॅगिंग इन्फ्रास्ट्रक्चर डाटा व्हॅलिडेटेड फॉर सुपरविजरी ऑफिसर आणि थर्ड पार्टी ऑडिट तुम्ही पाहिलं असेल ज्यावेळेस सुपरविजन करणारा जो ऑफिसर असतो तर त्याला नेमकी तो जातो की नाही जातो, त्या
आपल्या गोडाऊनमध्ये जातो का, गेल्यानंतर तिथं त्याचा जो पुरावा असेल म्हणजे तिथं त्याने ज्यावेळेस फोटो टाकला जाईल त्याच्यावरती टाईम असेल, लोकेशन असेल, या सगळ्या गोष्टी तिथं येतील पा, कारण हे जिओ टॅगिंग आहे पा. म्हटल्यानंतर आपल्याला कळेल की नेमकी ते ऑफिसर व्यवस्थितपणे काम करतो की नाही करतो. ज्यावेळेस थर्ड पार्टी ऑडिट करत असेल त्यावेळेस आपल्याला थर्ड पार्टी ज्यावेळेस ऑडिट करते त्यावेळेस जे घोटाळे होतात पा, ते घोटाळेसुद्धा आपल्याला कमी करता येतील जिओ टॅगिंग ऑडिटिंग तर्फे पा. याच्यामुळे होतं काय, कधी कधी तुम्ही पाहिलं असेल की गेलाय सर तो, त्याच्यानंतर तिथं केलंय काम, काहीतरी लिहून यायचं, परंतु ॲक्च्युअल ती तिथं गेलेला नसतो. मग याच्यामुळे प्रॉब्लेम असं होतं की घोटाळे जास्तीत जास्त वाढतात आणि FCI असेल CWC मध्ये ह्या सगळ्या गोष्टी बऱ्याच प्रमाणात घडतात. तर याला आपण आळा घालू शकतो पा. तिसरं म्हणजेच ॲटोमॅटेड रेटिंग आणि फीडबॅक. म्हणजे जसं की तुम्ही पा झोमॅटो वापरताय, तुम्ही स्विगी वापरताय, त्यावेळेस तुम्हाला रेटिंगचा एक ऑप्शन येतो पा, तिथं आपोआप ॲटोमॅटेड जे काय असेल तुम्हाला रेटिंग तिथं पडली जाईल पा. वेअर हाऊस रिसीव स्टार रेटिंग बेस्ड ऑन द इन्फ्रास्ट्रक्चर ऑपरेशनल परफॉर्मन्स युझिंग अ कंपोजिट स्कोरिंग मॉडेल. म्हणजेच तुमचं जे FCIचे गोडाऊन्स असतील तिथलं जे ऑपरेशन्स असेल, तिथलं जे इन्फ्रास्ट्रक्चर असेल, याला व्यवस्थितपणे मॉनिटरिंग करून तिथं आपण काय करणार आहे, तिथं आपल्याला ॲटोमॅटेड रेटिंग किंवा फीडबॅक तिथं भेटणार आहे. म्हणजेच आपल्याला फीडबॅकवरून हे लक्षात येईल की नेमकी कुठल्या गोडाऊन्समध्ये किंवा कुठल्या ठिकाणच्या गोडाऊन्समध्ये प्रॉब्लेम्स आहेत हे आपल्याला तिथं लगेच कळू शकतं पा. त्याच्यानंतर स्मार्ट टेक्निक इंटिग्रेशन पा. आता तुम्ही पाहिलं असेल की याच्यामध्ये ज्यावेळेस आपण गोडाऊनमध्ये माल एखादा स्टोअर करून ठेवतो तिथं CO2 असेल, त्याच्यानंतर फॉस्फाईन गॅस असेल, ह्युमिडिटी असेल, टेम्परेचर असेल, त्याच्यानंतर फायर हजार्ड असेल, यांचं जे प्रमाण असेल, यांचं जे काही डिटेक्शन असेल हे डिटेक्शन आपण स्मार्ट टेक्निक वापरून इथं करू शकतो. नेमके फॉस्फाईन जे गॅस असतो पा, हे फॉस्फाईन गॅस पण महत्त्वाचा असतो. तर हे फॉस्फाईन गॅस जो असेल तो किती प्रमाणात आहे, ह्युमिडिटी तिथं किती, टेम्परेचर किती, कारण ह्युमिडिटी वाढली तर तिथं प्रॉब्लेम होऊ शकतो. त्याच्यानंतर टेम्परेचर पण तेवढ्या मेंटेन आपल्याला ठेवावं लागेल. CO2चं प्रमाण असेल म्हणजे किंवा एखाद्या वेळेस तुम्ही पाहिलं असेल की त्या गोडाऊन्सला आग लागलेली असते, मग ह्यांना डिटेक्ट करण्यासाठी आपण स्मार्ट टेक्नॉलॉजीचा उपयोग तिथं करणार आहे आणि त्या स्मार्ट टेक्नॉलॉजीचा उपयोग आपण या दर्पण पोर्टलतर्फे करणार आहे पा. त्याचा फायदा आपल्याला हे जे प्रॉब्लेम्स असतील म्हणजे ह्युमिडिटी असेल मेंटेन ठेवणं, टेम्परेचर मेंटेन ठेवणं असेल, फॉस्फाईन गॅसचं प्रमाण असेल, या सगळ्या गोष्टी आपण व्यवस्थितपणे तिथं करू शकतो पा. त्याच्यानंतर अजून काय फीचर्स आहे त्याचे, तर ते म्हणजेच तुमचं AI बेस्ड टूल्स आहे पा. म्हणजेच आत्ता तुम्ही पाहिलं असेल की बँकिंगमध्ये सुद्धा आर्टिफिशियल इंटेलिजन्स याचा वापर करायचा असं आपल्या जे काही अर्थमंत्री असतील त्या बोललेल्या आहेत पा. मग ह्या AIचा बऱ्यापैकी ॲग्रिकल्चरमध्ये सुद्धा आता वापर व्हायला लागला आहे. तुम्ही पाहिलं असेल की जे काही बारामतीमध्ये जे काही प्रदर्शन भरलं त्याच्यामध्ये ऊसाचं प्रोडक्शन हे AIच्या बेसवरती घेतलं होतं पा. म्हणजे AIचा जे वापर असेल तो बऱ्यापैकी आता वाढलेला आहे. त्याचाच वापर AI टेक्नॉलॉजीचाच वापर आता आपल्याला या फूड स्टोरेजसाठी सुद्धा इथं केलेला दिसतोय पा. याच्यामध्ये काय भेटेल आपल्याला, AI बेस्ड टूल्स जे असेल म्हणजे हे जे दर्पण पोर्टल असेल हे AI बेस आहे. याच्यामुळे फायदा काय होईल, जी की बॅगची काउंटिंग असेल पा, बऱ्याच प्रमाणात आपण मॅन्युअली चेक करत असतो. ज्यावेळेस आपण मॅन्युअली चेक करतो त्याच्यामध्ये थोडाफार आपल्याला प्रॉब्लेम होऊ शकतो. त्याच्यानंतर फेस रिकग्निशन सिस्टीम पा, FRS ज्याला म्हटलं जातं, म्हणजेच तुम्ही ॲक्च्युअल कामाला आहे की नाही. तुम्ही पाहिलं असेल आता सारथी, बार्टी, TRTIला फेस रिकग्निशन सिस्टीम आहे पा. तर ॲक्च्युअल कळतं की तो विद्यार्थी आलाय की नाही आलाय, नाही तर आपण थंब मारून जात होतो इतक्या वेळेस. परंतु हे जे असेल हे फेस रिकग्निशन सिस्टीम जे असेल ही सुद्धा या दर्पण पोर्टलमध्ये असणार आहे पा. त्याच्यानंतर पा ते म्हणजेच ॲटोमॅटिक नंबर प्लेट रिकग्निशन पा. तुम्ही पाहिलं असेल की बऱ्याचशा वेळेस तुम्ही पाहताय पा की ज्यावेळेस ट्रक तिथं लोडेड होतात पा, कंटेनर लोडेड होतात, पण आता तिथं प्रॉब्लेम असं आहे की ती ट्रक नेमकी थांबते कुठं, त्याच्यानंतर त्याच्यातून माल किती बाहेर काढला जातो, या सगळ्या गोष्टींमध्ये गोंधळ आहे. तर ॲटोमॅटिक नंबर प्लेट रिकग्निशन म्हणजेच ती सुद्धा गोष्ट तिथं केली जाणार आहे. ज्यावेळेस व्हेकल ट्रॅक करायचे असेल त्यावेळेस त्या नंबर प्लेटवरूनच आपल्याला ट्रॅक करता येईल की ही जी ट्रक असेल ही मुंबईहून पुण्याला चालली तर ही पुण्यालाच जाते का की दुसरीकडे कोल्हापूर, सांगली, साताऱ्याला जाते. या ज्या गोष्टी असतील या गोष्टी आपल्याला त्या नंबर प्लेटवरून तिथं कळू शकतात पा. त्याच्यानंतर पर्सनल मूवमेंट, जे काही ऑफिसर्स लोक असतील त्यांची मूवमेंट सुद्धा, म्हणजे सगळ्या गोष्टीवरती तुमचं मॉनिटरिंग तिथं असणार आहे AI बेसिसवरती पा. त्याच्यानंतर वाईड कव्हरेज, आता इथं
जे काही जवळपास हे जे दर्पण पोर्टल असेल याच्या माध्यमातून 2278 वेअर हाऊसेस हे काय केलं जाणार, कव्हर तिथं केले जातात पहा. याच्यामध्ये FCIचे गोडाऊन्स असतील, FCIचे वेअर हाऊस असतील, CWCचे असतील किंवा स्टेट किंवा प्रायव्हेट एजन्सीचे सुद्धा असतील पहा. तर या सगळ्यांना तिथं कव्हर केलं जाणार. जवळपास 2278 वेअर हाऊसेस आहेत पहा. त्याच्यानंतर मोबाईल ॲप सपोर्ट पहा. हे नुसतं पोर्टलच नाही, पोर्टल म्हणजे तुमच्या वेबसाईटवरती असते पहा, परंतु हे फक्त पोर्टल नाही तर हे मोबाईल ॲप सपोर्ट सुद्धा. या पोर्टलला मोबाईलचा ॲपचा सपोर्ट सुद्धा आहे, म्हणजे मोबाईलमध्ये सुद्धा तुम्ही ते ऑपरेट करू शकतात. याच्यामुळे काय होणार आहे, याच्यामुळे परफॉर्मन्स जे काय ऑन द गो परफॉर्मन्स रिव्ह्यू अँड जनरेट ॲटोमेटेड रिपोर्ट्स फॉर द प्रॉम्प्ट ॲक्शन, म्हणजेच तुमचे मोबाईलवरती सगळ्या गोष्टी कळणार आहे आणि त्याच्यावरून तुम्हाला लगेचच्या लगेच ॲक्शन तिथं घेता येऊ शकते. तर या सगळ्या गोष्टी आहेत या दर्पण पोर्टलबद्दलच्या पहा. हे सगळे फीचर्स आहेत पहा. याच्यानंतर ते म्हणजेच याचं सिग्निफिकन्स, याचं महत्त्व काय. आपण फीचर्स पाहिले पण याने फायदा काय होणार, याचं महत्त्व काय असणार आहे. तर याचं जे महत्त्व असेल पहा ते म्हणजेच सगळ्यात महत्त्वाचं फूड सिक्युरिटी. मी आत्ताच बोललो पहा, कारण एवढं मोठं जर पॉप्युलेशन जर असेल तर ते पॉप्युलेशनला आपल्याला अन्न द्यावं लागणार आहे. बरेच जण इथं स्मॉल अँड मार्जिनल फार्मर आहे, काही काहींकडे जमिनीसुद्धा नाही आहेत, म्हणजे BPL अंडर येतात पहा, त्यांना पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम जे असते तर या सिस्टीमद्वारे तिथं धान्य दिलं जातं. मग हे जे धान्य असेल हे चांगल्या क्वालिटीचं धान्य दिलं पाहिजे पहा. मग हे चांगल्या क्वालिटी जर आपल्याला ठेवायचे असेल तर हे दर्पण पोर्टलचा आपल्याला खूप मोठा फायदा होणार आहे. जवळपास आपल्या भारतामध्ये 80 करोड लोक असे आहेत की हे फूड सिक्युरिटीचे जे काय लाभार्थी आहेत पहा, आणि हे फूड सिक्युरिटीचे जे लाभार्थी असतील हे नॅशनल फूड सिक्युरिटी ॲक्ट नुसार 80 करोड लोक असे आहेत की जे पब्लिक डिस्ट्रीब्युशन ज्याला सिस्टीम जे PDS म्हणतो त्याच्याद्वारे तिथं धान्य घेतलं जातं. मग ते चांगल्या क्वालिटीचं असलं पाहिजे. तुम्ही पाहिलं असेल की बरेच जण आपल्यातली लोक की स्वस्त धान्य दुकान जे असेल त्याच्यावरचं धान्य चांगलं समजत नाही. ते का समजत नाही, कारण त्यांनी गोडाऊन्स पाहिलेले असते, सगळ्या गोष्टी पाहिलेल्या असतात, तिथं काय काय प्रकार घडतात त्या सगळ्या गोष्टी पाहिलेल्या असतात. म्हणून इथं आपल्याला ते जे असेल त्यांच्यावरचा विश्वास तेही वाढवता येऊ शकतो आणि ह्या 80 करोड लोकांना चांगलं आपण धान्य देऊ शकतो पहा. हे महत्त्व असेल दर्पण पोर्टलचं. बूस्ट इफिशियन्सी, मी की जे काही आत्ताच सांगितलं की जे वेअरहाऊस असते त्या वेअरहाऊसमध्ये जे काही रॅक्स लावलेले असतात त्या रॅक्स कुठं आहे, काय आहे, त्याच्यानंतर त्यांचे किती वेस्टेज होते. म्हणून या FCIला असेल CWC यांना पांढरा हत्ती म्हणलं जातं. का म्हटलं जातं, याचं कारणच ते, कारण यांच्याकडे कोण लक्ष द्यायलाच नाही ना, लक्ष द्यायलाच नाही. फूड सिक्युरिटी बरोबर आहे महत्त्वाची, परंतु जे धान्य आपण लोकांकडून घेतलेलं आहे, शेतकऱ्यांकडून घेतलंय, ते जर व्यवस्थित जर ठेवलं, वेस्टेज जर आपण जर टाळले तर आपला खूप मोठा इथं पैसे वाचले जातील पहा. म्हणजेच वेस्टेज आपण इथं कमी करू शकतो. दुसरे महत्त्वाचे इम्प्रूव्ह टर्नओव्हर, ऑप्टिमाइज स्टोरेज स्पेस आणि मॅन पॉवर. कोणतेही बॅग कुठं जरी पडलेले असतील, तुम्ही पाहिलं असेल घरात जर अस्तव्यस्त जर बॅग जर पडल्या असतील तर ऑब्व्हियसली त्याला जागा जास्त लागणार, पण ते एक सिस्टमॅटिक पद्धतीने जर लावल्या जातील तर आपल्याला तिथं स्टोरेज स्पेस सुद्धा आपल्याला काय लागेल, कमी लागेल. मॅन पॉवर सुद्धा तिथं कमी लागू शकतो पहा. दुसरं सपोर्ट डिजिटल गव्हर्नन्स पहा. आता नरेंद्र मोदी साहेब म्हणतात की आपल्याला डिजिटलायझेशन करायचं आहे, की प्रत्येक गोष्टीमध्ये डिजिटलायझेशन आलं पाहिजे. तर हे डिजिटलायझेशन जे असेल पहा, हे डिजिटलायझेशन याच्यामध्ये सुद्धा आणलेलं आहे त्यांनी. तर हे डिजिटल गव्हर्नन्सला एक सपोर्ट सुद्धा आपण हे समजू शकतो पहा. तर हे सगळे फायदे कशाचे, जे पोर्टल जे असेल दर्पणचे आपल्याला फायदे दिसतात. नंतर फूड जे काय आपल्याला कॉर्पोरेशन ऑफ इंडिया असेल FCI बद्दल, कारण मेनली FCI इथं जास्त करून रोल करणारे या दर्पण पोर्टलमध्ये. तर या FCI बद्दल सुद्धा आपल्याला माहिती असली पाहिजे की इस्टॅब्लिशमेंट इयर कधी, तर हे 14 जानेवारी 1965ला ही इस्टॅब्लिश झालेली पहा. हेडक्वार्टर हे नवी दिल्ली. त्याच्यानंतर चेअरमन जे असतील पहा आशुतोष अग्निहोत्री, हे त्याचे चेअरमन आहे पहा. एक IS तिथं माणूस असतो पहा चेअरमन पहा. त्याच्यानंतर मिनिस्ट्री हे कोणत्या मिनिस्ट्रीच्या अंडर काम करत असते, तर मिनिस्ट्री ऑफ कन्झ्युमर अफेअर्स, फूड अँड पब्लिक डिस्ट्रीब्युशन, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया पहा. तर यांच्या अंडरमध्ये ही काम करत असते पहा. दुसरं ते म्हणजेच फॉर्म अंडर, कोणत्या ॲक्टच्या अंडरमध्ये FCI बनवलेली, तर FCI बनवलेले फूड कॉर्पोरेशन ॲक्ट 1964 या ॲक्टनुसार फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया याची स्थापना झालेली पहा. एम काय, टू ॲड्रेस द ग्रेन स्टोरेज पहा, म्हणजे जे शॉर्टेज टू ॲड्रेस ग्रेन शॉर्टेज पहा. तर हे स्टोरेज करण्याचं काम करते, ज्यावेळेस शॉर्टेज असेल त्यावेळेस लोकांना धान्य प्रोव्हाइड करतं पहा. त्याच्यानंतर ऑब्जेक्टिव्ह काय FCIचे, ते FCIचे ऑब्जेक्टिव्ह ते म्हणजेच MSP नुसार ते जे काही ग्रेन्स असतील ते खरेदी करणे, सपोर्ट फार्मरला सपोर्ट करायचं, MSP नुसार जर घेतलं तर सपोर्ट होतो. त्याच्यानंतर सप्लाय ग्रेन टू द PDS सिस्टीम, मी आत्ताच सांगितलं पब्लिक डिस्ट्रीब्युशन जी सिस्टीम असेल पहा, जी सबसिडाइज डिस्ट्रीब्युशन आपण करत असतो कमी पैशामध्ये किंवा स्वस्त
किमतीमध्ये आपण तिथं काय करत असतो, धान्य देत असतो, तर त्यांना आपण धान्य प्रोव्हाइड करतो याच्या माध्यमातून. त्याच्यानंतर जे मेन स्ट्रॅटेजिक रिझर्व टू स्टॅबिलाइज, म्हणजे जे काय आपलं स्टोरेज असेल ते स्टोरेज आपण व्यवस्थित पद्धतीने इथं करू शकतो. स्टोरेज मॅनेजमेंट जे असेल ते स्टोरेज मॅनेजमेंट कशाच्या बेसिसवर करतं, कॅपॅसिटी असेसमेंट. कॅपॅसिटी असेसमेंट जे की जेवढी कॅपॅसिटी असेल त्याच्या बेसिसवरती हे स्टोअर किती करायचं ही वेबसाईट ठरवत असते पा. तर ही सगळी माहिती दर्पण पोर्टलबद्दल होती. जाता जाता आपण एक क्वेश्चन्स पाहत असतो पा, ते क्वेश्चन्स खूप महत्त्वाचे असतील पा. त्याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे पा. कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला उत्तर तिथं द्यायचं आहे. व्यवस्थित प्रश्न पा, प्रश्न एकदम चांगला प्रश्न आहे पा. तुम्हाला त्याचा बऱ्यापैकी एफसीआयला असेल एफओला असेल फायदा होऊ शकतो. प्रश्न काय, विच ऑफ द फॉलोइंग टेक्नॉलॉजी विल बी यूज्ड फॉर मॉनिटरिंग फूड डिपॉट्स अंडर द डेपॉट दर्पण इनिशिएटिव्ह. पहिला ऑप्शन आहे सीसीटीव्ही सर्व्हिलन्स, इंटरनेट ऑफ ए थिंग्स सेन्सर्स, फेस रिकग्निशन, AI बेस्ड बॅग काउंटिंग. याच्यापैकी सिलेक्ट द करेक्ट आन्सर युजिंग द कोड बिलो. याच्यापैकी कुठले कुठले ऑप्शन्स हे जे दर्पणमध्ये इन्क्लूड आहेत, कुठल्या कुठल्या ह्या चारपैकी कुठले असे आहेत ज्या गोष्टीमुळे दर्पण जे पोर्टल असेल याच्यामध्ये ह्या गोष्टी इन्क्लूड आहेत. ते खाली ऑप्शन्स दिले आहेत, त्याच्यामध्ये जे उत्तर बरोबर असेल तुम्हाला ते कमेंट बॉक्समध्ये तिथं काय करायचं, कमेंटमध्ये टाकायचं आहे पा. ठीक आहे, तर एवढीच माहिती या माध्यमातून तुम्हाला द्यायची होती. असेच वेगवेगळे इन्फॉर्मेटिव्ह किंवा करंट अफेअर्सचे व्हिडिओ बघण्यासाठी आपलं जे चॅनल असेल त्याला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि जे ॲग्रिकल्चर ॲस्पायरंट असतील त्यांच्यापर्यंत हे चॅनलची माहिती पोहोचवा. धन्यवाद, थँक्यू.